तर आज सकाळी ना माझ्या मम्मीचं उठल्यावर चालू होतं हौद धुणं. हौदामध्ये खूप जास्त लिंबाचा पाला पडला होता आणि तो मम्मीने स्वच्छ धुवून काढला आणि मोटर चालू करून पुन्हा नवीन पाण्यानं आपल्याला हौद भरायचा होता. त्याच्यानंतर मग मी गेले घरी आणि घरात मला खिचडी मस्त अशी बनवायची होती. तर सगळं खिचडीचं साहित्य काढून घेतलं आणि तोपर्यंत कुकर ठेवलं. त्यात तेल गरम करायला टाकलं, जिरे मोहरी आणि सगळं कांदा कोथिंबीर लसूण मिरची अद्रक सगळे कापलेले साहित्य त्यात टाकून दिलं आणि खिचडीला फोडणी दिली. सगळे मसाले मीठ तिखट हळद टाकलं आणि अशा प्रकारे माझी खिचडी तयार झाली आणि त्यात पाणी टाकलं आणि कुकर लावून दिलं खिचडीला. तर माझी खिचडी बनवून झाली आणि खिचडी शिजत होती तोपर्यंत बाईच्या इथं चाललं होतं चुलीवर मस्त पोळ्या बनवणं. हे पहा चुलीवरच्या पोळ्या अशा राहत्या आमच्या. आणि त्याच्यानंतर पोळ्या झाल्यावर बाईनं चुलीवर 2-3 भाकरी पण केल्या मस्त. आणि आता मला बनवायची होती शेपूची भाजी. त्यासाठी मी शेंगदाणे मिरच्या काढल्या आणि लसूण सोलला. त्यात कढईत तेल ठेवलं आणि त्यात जिरे मोहरी लसूण हे चांगले परतून घेतले आणि त्यानंतर शेपूची भाजी परतायला टाकली आणि चांगले हलवून मस्त सुगंध आल्यावर त्यात मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण सोडलं आणि अशी मस्त अशी भाजी शेपूची तयार झाली. त्यानंतर सगळ्यांनी बसून जेवण केलं आणि आता आपल्याला जायचं होतं जेवण करून. टमाट्याच्या वावरामध्ये आज टमाटे तोडायचा विचार होता आणि अशी मस्त आपली खिचडी तयार झाली होती. आणि नंतर मग मी आले वावरामध्ये. तर सगळ्यात पहिले आपल्याला टमाटे तोडायला काढायचे होते कॅरेट आणि मग मी नंतर गेले गाडीतून त्यासाठी कॅरेट काढले आणि त्यात मला एक सापडली जुडी आणि त्याच्यानंतर शीटावर 5 रुपये पण सापडले जे की पडलेले होते. मला काही कोणी कधी पैसे देत नाही पण घरात मला रोज अशी ठोकळे नेहमी सापडतच राहते. जो की आज सापडला व्लॉगमध्ये. आणि ही जुडी पालकची मी घरी घेऊन गेले आणि त्याच्यानंतर गेले वावरामध्ये टमाटे तोडायला. मम्मीला त्यांना कॅरेट पाहिजे ते कॅरेट घेऊन गेले आणि मी तोडायला गेले पण टमाटे तोडले नाही. कारण टमाटेच एवढे निघत होते मला नुसतं बकेटीने व्हायचं काम होतं. ही तर मम्मी तोडत होती आणि मी मम्मीच्या बकेटी नेऊन कॅरेटमध्ये टाकत होते. त्याच्यामुळं तोडायचं काही हेच नाही झालं, फक्त बकेटी व्हायचं काम केलं आज. आणि असे आपले एवढे टमाटे अर्धेच तोडणं झाले आणि मी बकेटीने वाहत होते. तर अर्धे टमाटे आपल्याला उद्या तोडायचे होते कारण आज थोडे कॅरेट कमी होते. हे एवढे आपले 20 कॅरेट तोडणं झाले. आणि असं होतं आजचा दिवस. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा असेच व्हिडिओ. तोपर्यंत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.